मस्त परतीचा पाऊस आणि उपवास त्यासाठी आपण आज छान मस्त बेत बनवूया। चला उपवासाचे भजे आणि गुळाचा चहा याची तयारी करू। बघा किती सुंदर पाऊस पडत आहे। बघा कसा मस्त धो धो पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये ही अशी कुरकुरीत भजी आणि तेही उपवासासाठी। आपल्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रामध्ये पावसाने तर जशी झडीच लावलेली आहे, या पावसामध्ये ही भजी आपण आज बनवणार आहोत। नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार, माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास अशी कुरकुरीत भजी आणि सोबत गरमागरम गुळाचा चहा। उपवासात पटकन होणारी आणि खूप चविष्ट लागणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। चला वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करू। ही भजी बिलकुल तेलकट होत नाही। मी जशा प्रकारे सांगितली आहे तशी तुम्ही बनवली आणि मी सांगते ते सगळे फॉलो केले तर ही भजी कधीच तुमची तेलकट होणार नाही। यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। हे 2 बटाटे मी शिलून साल काढून किसून घेतले आहे। बटाटे मीडियम किसणीवर किसा, मोठी पण नको, किस हा जाडा पण नको, मोठा पण नको आणि एकदम बारीक पण नको। मीडियम किसणीवर हा किसून घ्यायचा। या किसामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि स्टार्च निघून जाईपर्यंत धुवून घ्यायचा। हाताने छान चोळून चोळून धुवायचा, म्हणजे सगळा स्टार्च निघून जाईल। चांगले चोळून चोळून धुवा आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। जर याच्यातला सगळा स्टार्च निघून गेला तरच आपली भजी ही कुरकुरी होतात। बघा असं स्वच्छ पाणी किसावर येईपर्यंत स्वच्छ किस धुवायचा। आता एका स्ट्रेनरवर किस पिळून काढायचा आणि टाकायचा, म्हणजे सगळं पाणी आपलं निघून जाईल। किस एकदम मोकळा होईपर्यंत याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता बघा किती छान मोकळा किस झाला आहे। एका भांड्यामध्ये हा किस काढून घेऊ। उपवासाची भजी बनवण्यासाठी आपण अर्धा कप भगरीचं पीठ घेणार आहोत। भगरीच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात। तुम्ही राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता, पण भगरीच्या पिठाने जास्त भजी कुरकुरीत होतात। अर्धा कप भिजवलेला साबुदाणा घालायचा। हा साबुदाणा मी त्यामध्ये असे गोल गोल जेव्हा दाणे दिसतात भजेमध्ये तेव्हा तो मोत्यासारखे असे चमकतात। आणि 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलं बाइंडिंगसाठी। चवीनुसार सेंधव मीठ, अद्रक हिरवी मिरचीचा ठेचा 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा तीळ, जे जिन्नस तुम्ही खात नसाल तर ते स्किप करा। सगळे जिन्नस मिक्स करायचे, पण पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। राजगिऱ्याचं पीठ जर तुम्हाला जास्त घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता। भगर आणि राजगिरा दोन्ही मिलेटमध्ये मोडतात, त्यामुळे दोन्ही खूप पौष्टिक असे पीठ आहेत। आणि पाणी जर तुम्ही वापरलं नाही तर ही भजी एकदम छान खेकडा भजीसारखी कुरकुरीत अशी होतात। पण पाणी बिलकुल घालू नका। तुम्हाला जरी आता हे असं वाटत असलं सुक्कं सुक्कं, पण तरी हे सुक्कं राहणार नाही आहे, याला पाणी सुटतेच। आता 5 मिनटं मिक्स केल्यानंतर झाकून ठेवू, रेस्ट करायला ठेवायचं। 5 मिनिटानंतर बघा तुम्ही आपलं पीठ कसे झालं आहे। बघा किती सरभरीत पीठ झालं आहे, छान। जसे पाहिजे तसे भजे
या पिठाचे घालता येतील. यासाठी शेंगदाणा तेल घेतले, कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आपण. तेल चांगले कडकडीत गरम करा आणि या गरम तेलामध्ये ही भजी तळून घ्यायची. लहान मोठे कसे भजे घालायचे ही तुमची चॉईस आहे. मी मीडियम साईजचे भजे करून घेत आहे. भजे घातल्यानंतर थोडं लालसर तळेपर्यंत याला झारा लावायचा नाही. ही भजी नाहीतर पसरू शकते. आता छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत ही भजी तळायची. आणि जो आपण साबुदाणा टाकला होता बघा कसा मोत्याच्या दाण्यासारखा तो वर चमकत आहे. यासाठी मी तो साबुदाणा घातला. नाही तर घालायचा असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही नाही घातला तरीसुद्धा ही भजी कुरकुरीत होतातच. फक्त साबुदाणा दिसण्यासाठी आहे, शोसाठी म्हणून. आणि हा फुटू पण शकतो बरे का, लक्ष ठेवा. तळताना अंगावर उडण्याची शक्यता असते. साबुदाणा हा मी चुरून घेतलेला नाही आहे, त्यामुळे तो फुटू शकतो. ही भजी गरम तेलातच तळायची. याचे टेम्परेचर कमी झाले तर भजी तेलकट होऊ शकते. अशा प्रकारे सगळी भजी हाय हीटवर तळल्यामुळे ही भजी तेलकट होणार नाही. आता आपण सगळी भजी तळून घेऊ. याला झारासुद्धा लावायचा नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा की खालची बाजू जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत हे झारा लावायचा नाही. बघा हा भजा किती छान झालेला आहे, कुरकुरीत, आणि तेल तर बिलकुलच तुम्हाला लागणार नाही. असं खालची बाजू चांगली लाल झाली की मग पलटवा, नाहीतर भजी तुटू शकते. छान खमंग सगळे भजी आपण तळून घेतली आहे. भज्याबरोबर जसा चहा हवा तशीच मिरचीसुद्धा हवी असते. यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या याचे पोट फोडून घेतले आहे, ह्या तळून घेतल्या. 2 जणांना पुरेल असे एवढी भजी तयार झालेली आहे. आता आपण चहा बनवून घेऊ. यासाठी गुळाचा चहा मी आज बनवणार आहे. छान पाऊस पडत आहे त्यामुळे गुळाचा चहा छान वाटतो. यासाठी 1 कप पाणी घेतले. गुळाचा खडा घालायचा. तुम्ही जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गुळ घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर कमी घालू शकता. गुळाबरोबर जायफळाची चव छान येते, यासाठी म्हणून मी जायफळ आणि वेलची घातली. तुम्ही अद्रक पण घालू शकता. 1 चमचा चहा घातला. दुधामुळे गुळाचा चहा फुटतो, त्यासाठी दूध पहिले चांगले गरम करून घ्यायचे, त्यामुळे चहा फुटणार नाही. उकळत्या चहामध्येच उकळतं दूध घालायचे आणि 1 उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत चमच्याने सारखे ढवळत राहा, म्हणजे चहा फुटणार नाही. चहा तयार झाला आहे, तो आता आपण गाळून घेऊ. बघा किती घट्ट चहा तयार झाला आहे. गरमागरम चहा तयार आहे. छान गरम गरम चहा आणि गरम गरम भजी तयार आहे. तुम्ही येण्याचीच मी वाट पाहते, म्हणजे छान आस्वाद घेता येतील. ही उपवासाची भजी आणि गरम गरम वाफाळता गुळाचा चहा. बाहेर पडणारा धो पाऊस आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी मोठ्या हॉटेलची किंवा हिल स्टेशनची गरज नसते. कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि माझ्यासारखाच पावसाचा आनंद घ्या. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गरजेशिवाय बाहेर जाऊ नका, कारण पाऊस खूप पडत आहे. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.